नमस्कार, आपण पाहत आहात हिंदवी न्यूज। जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वैजापूर तालुक्यातील बोरसर गटाचे इच्छुक उमेदवार अनिलदादा भोसले हे पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी मैदानात उतरण्याची तयारी करत आहेत। अनिलदादा यांनी आजवर अनेक लोकहिताची कामं केली आहेत। एमएससीबीचे प्रश्न असोत, शेतकऱ्यांच्या अडचणी असोत किंवा सर्वसामान्य जनतेच्या गरजा, ते नेहमीच जनतेच्या पाठीशी उभे राहिले आहे। त्यांच्या कामाच्या बळावर आणि जनतेच्या अपार विश्वासावर ते बोरसर गटातून जिल्हा परिषद निवडणुकीत उतरणार आहेत। स्थानिक पातळीवर यांच्या नेतृत्वाला मोठे जनसमर्थन मिळत आहे। हिंदवी न्यूज, तुमच्या तालुक्यातील बातम्या तुमच्या भाषेत। हिंदवी न्यूज प्रतिनिधी आकाश गोरे। नमस्कार, आपण आलेलो आहेत बोरसर गट। बोरसर गटाचे इच्छुक उमेदवार अनिलदादा भोसले आपल्या सोबत आहेत। काय सांगाल दादा, तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमच्या सोबत जोडलेले आहात, काय सांगाल? नमस्कार, मी अनिल बाळनाथ भोसले, उपसरपंच सफेवादवाडी। मी बोरसर जिल्हा परिषद गट हा ओपन सुटलेला आहे आणि मी गेल्या 20 वर्षापासून या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी स्वर्गीय लोकनेते कैलास पाटील चिकडगावकर आबासाहेब असतील, स्वर्गीय लोकनेते वालीसाहेब असतील, माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर असतील, 10 वर्षापासून विद्यमान आमदार प्राध्यापक रमेश पाटील बोरनारे सर यांच्या नेतृत्वाखाली काम करतो। आणि हे काम करीत असताना हा आमचा गट ओपन सुटला आणि उपपुरुष सुटल्यामुळं मला बऱ्याच माझ्या हितचिंतकांचे, कार्यकर्त्यांचे बरेच फोन आले की दादा, तुमच्यासारखा युवा तरुण चेहरा आपल्यासारख्या गटाला जर मिळाला तर बरं होईल। मी माझ्या परीनं माझे प्रयत्न या ठिकाणी चालू आहे। मी बऱ्याच गावामध्ये या ठिकाणी भेटीगाठी दिल्या, काही सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच सर्वांची या ठिकाणी फोनवर चर्चा केली आणि बरेच लोकांनी सांगितलं की दादा, तुमचं काम धडाडीचं आहे। माझ्याकडं मी माझ्या गेल्या बऱ्याच दिवसापासून पोलीस स्टेशन असेल, एमएससीबी असेल, या ठिकाणी मी माझी काम करण्याची पद्धत, माझ्या अधिकाऱ्यासोबत संबंध जोपासण्याचं काम आणि अधिकाऱ्याकडून काम करून घेणे माझी हातोटी वेगळ्या पद्धतीने आहे। कुठल्याही गोरगरीब जनतेला त्रास झाला नाही पाहिजे या हेतून आम्ही अहोरात्र या ठिकाणी रोडवर काम करतो। दादा, तुम्ही अपक्ष लढणार का कोणत्या पक्षाचं तिकीट घेणार? मी आता तर सध्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार विद्यमान रमेश पाटील बोरनारे सर यांच्याकडे आमची मागणी आहे की सरांनी आमच्यासारख्या युवा तरुणाला संधी दिली पाहिजे। या ठिकाणी होतकरू माणसं आमची काम करण्याची पकड, काम करण्याची धारणा या ठिकाणी वेगळी आहे की आम्ही काम करीत असताना या ठिकाणी गोरगरीब जनतेसाठी आमचं काम करण्याचा अहोरात्र धाडस करतो। माझा फोन 24 तास चालू असतो। मला कधी फोन येऊ द्या, कधी कोणत्याही माध्यमात मी त्या गोष्टीला कधीच नकार दिला नाही। तुम्ही गेल्या 20 वर्षापासून आर्यमवाणी साहेब असेल, तसेच आता बोलणारे सर असतील, तुम्ही यांचं म्हणजे 20 वर्षापासून पक्षाचं काम केलेलं आणि जर पक्षाने जर तुम्हाला तिकीट, जर तुम्ही सोडून जर दुसरं कोणाला जर तिकीट जाहीर केलं तर तुमची पुढील भूमिका काय असणार? नाही, अजून आम्ही सन्माननीय आमदार साहेब यांच्यापर्यंत गेलो नाही। आमदार साहेबांकडे आम्ही आता या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्यानंतर आता आचारसंहिता, आता भेटीगाठी चालू आहे। आपण पण एक दिवस आमच्या गावातून भरपूर मंडळी, आजी माजी सरपंच असतील, माजी चेअरमन असतील, आमचे सर्व हितचिंतक असतील, सर्वांचं म्हणणं आहे आपण एक दिवस आमदार साहेबांकडे जाऊ। मी जाऊ, अजून त्याचं निवडणुका जसं जसं जवळ येतील त्या पद्धतीनं आपण आमदार साहेबांची भेट घेऊ। सन्माननीय आमदार साहेब यावेळेस तरी म्हणले की अनिल दादा, तर त्यावेळेस आता सर्वच त्यांच्या समोर मोठा पेच निर्माण झालेला आहे की या बोरसर गटामध्ये भरपूर असे मोठमोठे कार्यकर्ते आहेत। आता सर्वच लोक मागणी करतात, मागणी करण्याचं काम सर्वांचं असतं। तर आता एकदा आमदार साहेब चर्चा करू, आमदार साहेब चर्चा झाल्याच्या नंतर पुढील दिशा तुम्हाला कळवू, त्या टायमाला संकेत देऊ। पण आज आम्ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहे की माझ्या मागचे बी जी मंडळी आहे त्यांचं पण आग्रह आहे की आपण या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये, ते म्हणे तुमच्याकरता आम्ही झोळी फिरून वरंगणी गोळा करू, पण तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे। तुमच्यासारखे धाडस असणारी कार्यकर्त्यांनी ही निवडणूक लढवली पाहिजे। सर्वसाधारण जनतेच्या मनामध्ये तुम्ही बसलेले आहात, परंतु बोरनारे सरांनी जर दुसरा एखादा जर उमेदवार दिला आणि जर तुम्हाला म्हटले दादा तुम्हाला थांबावं लागतं, आता यांना आपण तिकीट देतोय, तर तुमची भूमिका काय असणार? नाही, मी सन्माननीय आमदार साहेब असतील, सन्माननीय माझे आमदार साहेब असतील, या दोघांशी चर्चा करू आणि या चर्चेला सामोरे जाऊ। आम्ही मागणी करू की गावातील मंडळी, आम्ही पण आता संघटनेमध्ये तुमच्या मार्फत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो। गोरगरीब जनतेच्या कामामध्ये अहोरात्र आम्ही त्या ठिकाणी काम करण्याच्या आमच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली आणि आली ओपन सुटलेला गट आहे। तर जर संधी आमच्यासारख्याला दिली, जर बघू तर बऱ्याच कार्यकर्त्याकडे कुठली कुठली पदं आहे
तर जर समजा आमच्यासारख्या संधी दिली तर नक्कीच त्या संधीचं सोनं आम्ही करू, असा शब्द तुम्हाला या ठिकाणी देतो. सर्वसाधारण जनतेच्या मध्ये म्हणजे खऱ्या अर्थाने आपण बघू शकता, कारण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जो माणूस बसलेला आहे, असे अनिलदादांचं म्हणणं असं आहे की आम्ही आमदार बोरनारे सर यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यांनी जो समजा ते जर म्हटले अनिलदादांना त्यांनी तिकीट दिलं तर अनिलदादा निश्चितच लढतील. अन्यथा दादा तिकीट जर नाकारलं तर तुम्ही अपक्ष लढणार का? तिकीट जर नाकारल्याच्या नंतर आम्ही सर्व जेवढे कार्यकर्ते माझ्या सोबत आहे त्या सर्वांशी चर्चा घेऊन पुढील दिशा ठरवू, ते कळवू तुम्हाला. पण आमदार साहेब 100% विचार करतील अशा आशा आम्हाला आहे. कारण तुम्ही गेल्या 20 वर्षापासून सरांचं आरेमवानी साहेब यांचा काम केलेलं आहे, हो. तर निश्चित तुम्हाला त्यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे की तिकीट ते तुम्हालाच जाहीर करतील. 100% आमदार साहेबांची पण संकल्पना या ठिकाणी युवा चेहऱ्यांना संधी देण्याची आहे. त्यांच्या डोक्यात समजा माझी आजी काय असतील अशी समजा ही करून, पण आमदार साहेबांचे आता समजा ते चर्चा करतील, मतदारसंघाचा आढावा घेतील, हा उमेदवार दिले ना काय होईल, तो उमेदवार दिले ना. आमदार साहेबांना पण आपण लगे एकदम मागणी तर आपण करणारच. आता मी माझ्या गावातील सर्व कार्यकर्ते, काही नालेगाव असेल, बोरसर असेल, इकडं मनोर असेल, गारज असेल, भोकरगाव असेल, बाबुळगाव असतील, या ठिकाणी काही मंडळी आम्ही आमदार साहेबांकडे जाणार आहोत. आमदार साहेबांनी आमचा विचार करावा असा आग्रह आमचा आहे. तर हे होते बोरसर गटाचे इच्छुक उमेदवार अनिलदादा भोसले. मी हिंदवी न्यूज आकाश गोरे, वैजापूर.